पण काढला, पण निघाला आणि सगळ्यात निघाला, व्हिडिओ पण झाला. आता ती करल नंतर. आता तुम्ही एक मस्त पैकी दत्ताचं भजन पण तसंच आहे सेम. गुरुदत्तांच्या चरणी. वाव, किती सनसेट. देवगडला जाताना छान आहे शहराच्या मधूनचा रस्ता. मंदिर बघितल्यावर खुश होणार तुम्ही. मंदिर खूप छान आहे इथलं. हो का? खूप छान आहे. तुम्ही कधी आले होते? मला वाटतं 2008 ला आलो तुम्ही. फ्रीज भरलाय गच्च त्या भाजींनी. नाटक नाही करायचं. अजून लवकर यायला पाहिजे. तुझं आई तू चिकन खा, त्या दिवशीच खाल्लंय तू, अजिबात आणायचं. त्याच्यानंतर आता बरंच चेंज झालंय नाही. छोटं होतं ही कमान. तू आजीला भाजी बनवायला सांग, मामीला चपाती. आजपासून 16-17 वर्ष आधी होतो तुम्ही तर. नाटक नको करू. हो ना. काय म्हणताय? मला वाटलं तर खूप छोटं असेल मंदिर. शिर्डीपेक्षा पण छान आहे. स्वच्छता खूप आहे. मी तुला कार पार्किंग इथंच लावायचे. गाईज, आम्ही आलेलो आहे आता अयोध्येमध्ये. आता नगरचे झाले बघा अयोध्या. लांबूनच पाया पडतात. पाया पडू ना. हे आहे गोद्वार. तर आता आम्ही आतमध्ये प्रवेश करतो. कुठून जायचं? इकडून जायचंय ना. कसलं मस्त आणि मोठं मंदिर आहे. बापरे, यात्री निवास सुद्धा आहे. चला आता आपण राम भगवंतांचं दत्त भक्त दिंडोरीला आपल्या जवळ होतच. रविवारी नाही जायचं. आम्ही कधी गेलो तर शनिवारी. नाईट सेवा आम्हाला उद्या जायचं होतं. बघू आता मी नाईट सेवेला जायचं. हो, मंदिर बघा ना किती सुंदर. तेच ना, आम्ही दत्त भक्त स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ भेटतच नाही ते. श्री स्वामींची कृपा खरी. तर ह्यांच्या दर्शनाला तेवढी गर्दी होती. यांना एक बघायला यांच्यासाठी माहित आहे. नारायणपूरला बघितलंय ना, परवा आळंदीत होते. आता मुख्यमंत्री वगैरे होते ना आळंदीत, त्यावेळी तिथं होते. काय नाव आहे यांचं? व्यवस्था कशी केली सगळी त्यांचं ना? मी पहिल्यांदाच आली. शेगाव सारखे ना. अयोध्येला आल्यासारखं वाटायला लागलं. पण इकडे कशाला? इकडे जायची गरज आहे का? एकदम भारी आहे इकडे. हो का? गोंधळे महाराजांचं पण असंच आहे ना? हो, नाही बघितलं मी ते पण. हा ना, मैत्रीण माझी म्हणतीच सर तुमच्या ते म्हसवडीकडे. हा, सातारा जवळच आहे. श्रेया तिकडचीच आहे ना, म्हणत वाव, किती सुंदर मंदिर आहे. तर फ्रेंड्स, मुख्यमंत्री आले ना, आम्ही आलेलो आहे देवगडच्या इथे. दिसते का मुख्यमंत्री वगैरे गर्दी होती ना परवा आळंदीत. ते महाराज तेवढं खूप वाटतं यांना. किती ना दर्शन झालं. अगदी सहज असं आलं. असं तिने बाहेर पडले ना, लोक उभारून जिथून असतील तिथून नमस्कार करायचा होता. हो का? आता ना आम्ही आलेलो आहे देवगडच्या आणि आता मी एंट्री करते. त्यांना तिथं पूर्ण पहिला मान उचलली मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करते आता मी. इतकं सुंदर मंदिर आहे. आता मोबाईल आतमध्ये अलाउड आहे का बघते. हा, इथे काढूयात ना. सो आता इथे आतमध्ये मी जाते. सो आतमध्ये अलाउड मोबाईल असेल तर मी नक्कीच व्हिडिओनी शूटिंग करेल. सो इथे जिथं आहे तितकी सुंदर अशी गर्द झाडी आहेत ना. बापरे, किती गर्द झाडी आहेत. तर आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. जाऊयात आपण. दत्त महाराजांचं दर्शन केलं. इतकं सुंदर असं प्रसन्न आणि इतकं मोठं मंदिर आहे. खूप छान. म्हणजे अयोध्या कशी आहे तसंच आहे एक्झॅक्टली. अयोध्याप्रमाणेच मला अयोध्येमध्ये आल्यासारखं वाटायला लागलं. खूप छान. इतकं थंडगार आणि हिरवळ आहे. छान वाटतं. गर्दी पण आहे बरोबर. भाज्या आहेत फ्रीजमध्ये, काय लागेल ते करा. कसलं भारी आहे, कसलं मस्त कटिंग केलंय. माझा काढा. हा, किती फोटो काढून किती नाही असं झालंय. मॅडमचं चला ते खारणाजवळचा फोटो काढते. किती सुंदर हरिण आहे हे. हरिण नाहीये मॅडम, हे दुसरंच आहे काहीतरी. हा, येस, काढला. चला, आरती सुरू झाली आहे वाटतं ना. इथे
खूप लहान मुलांचे ट्रिप येत आहेत आणि आतासुद्धा तेच झालेलं आहे. खूप मुलांचे ट्रिप्स आलेले आहेत, म्हणजे स्कूलचे ट्रिप्स आलेले आहेत. लहान लहान मुलं दिसत आहेत आलेली आणि प्रत्येकाला वाईट वाईट टोपी घातली, कारण की ते हारोले वगैरे त्यांचा कोड बनवलेला आहे. आणि इतकं सुंदर मंदिर आणि मला वाटतं आरती सुरू झाली. उभं राहिलं मस्त डॉग आहे. तर आता आमचं दर्शन झालं खूप छान आणि मेन म्हणजे आम्हाला आरती मिळाली. हे खूप काय म्हणतात नशीबवान लोकांनाच फक्त ते भेटतं आरती. गुरुचं दर्शन झालं मेन म्हणजे. आणि संध्याकाळचं वातावरण एवढं सुंदर आहे ना, खूप छान वाटतं परिसरामध्ये. आता इथे पण एक मंदिर आहे, स्वतः तिथे आरती सुरू झाली. तर त्या मंदिराच्या मागे आता हे मंदिर आहे, आपण इथे होतो आता काही वेळापूर्वी. दत्त गुरु महाराजांचं छान दर्शन झालं. आणि आता एक्झॅक्टली मागे मंदिराच्या मागे खूप सुंदर अशी नदी आहे. तर आता आपण नदीचं दर्शन घ्यायला जातोय. तर इथे काय आहे? होय सर, इथे हो का? हां हां अच्छा अच्छा, म्हणजे इथे प्रसाद पण आहे. महाप्रसाद मिळतो इथे. 30 का 60 रुपयाचा रेट आहे. तर चला आता आपण मस्तपैकी आता नदीचं दर्शन घेऊयात. कुठेच नाहीये असं मंदिर आणि काठाला नदी. नाही नाही नाही, एकदम शिर्डीपेक्षा पण खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान. हो का? वाव, हॅलो, काय सुंदर नदी आहे. कोणती नदी आहे ही? नदीचं नाव काय आहे? गोदावरी नदी आहे ही. फक्त लोक बसलेत, काही जण फोटो काढतायत, काही जण इथे बसलेले आहेत नदीच्या काठाला. वाव, काय सुंदर, किती छान. बघा ना, सूर्यप्रकाश पडलाय त्याच्यामध्ये नदीमध्ये. काय प्रसन्न वाटतंय हो. बापरे, हो खरंच आहो. इथून करून तिकडे रिटर्न जायला पाहिजे होतं. तसंच करायला पाहिजे होतं. मी म्हटलं की पहिला इकडे जाऊया म्हणून. चला आता आपण गोदावरी नदीचं छानपैकी दर्शन घेऊयात. आत्ता ना जस्ट आम्ही इथले जे गुरु महाराज आहेत त्यांच्याशी आमची आत्ता भेट झाली. सो त्यांनी खूप छान सांगितलं. सो तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. 2 मिनटं मी आता आधी नदीचं दर्शन घेते. या चला, तीर्थपिला. हो, ते बोलले अमृत आहे. ते म्हणाले हे नदी म्हणजे अमृत आहे. आता गुरु महाराजांना आम्ही भेटलो ना, त्यांनी खूप छान सांगितलं. हो हो ना मॅडम, काय सांगितलं त्यांनी? हो, या नदीमध्ये अमृत पडलं, त्याच्यामुळे या नदीला अमृत नदीही म्हटलं जातं. आणि अमृतासारखी आहे ही नदी. गोदावरी नदी आहे ना? अच्छा, प्रवरा नदी आहे ही. आणि किती सुंदर, स्वच्छ, पवित्र, निर्मळ नदी आहे. आणि वातावरण तर इतकं सुंदर आहे ना, इथे स्वच्छ आहे, सगळीकडे क्लीन आहे. सो आत्ता काही वेळापूर्वीच गुरु महाराजांचं दर्शन झालं. सो त्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही नदीचं दर्शन घेतलं ना, सो ती नदी अमृत नदी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अमृत पडलेलं होतं. सो त्याच्यामुळे त्याला अमृत नदीही असं म्हटलं जातं. आणि अतिशय सुंदर पवित्र अशी नदी आहे. खूप छान असं, म्हणजे एखाद्याला समजा कुठलं टेन्शन असेल, दुःख असेल ना, आणि तो जर इथे नदीच्या काठी आला किंवा या मंदिरामध्ये आला तर जर टेन्शन गेलंच म्हणायचं. इतकं सुंदर असं शांतता आहे, इतकी प्रसन्नता आहे, इतकं सुंदर वाटते ना. खरंच तुम्ही एक दिवस इथे या, विजिट करा. नगरपासून खूप जवळ आहे. देवगड मंदिर आहे दत्त महाराजांचं. खूप सुंदर आहे मंदिर. तुम्हाला आवाजसुद्धा ऐकू येत असेल की सध्या आता आरती म्हणजे सुरू झालेलं आहे, भजन दिगंबरा याचा. त्यानंतर त्यांनी अजून एक सांगितलं या मंदिराची खासियत, की इथली जी बाहेरची दुकानं आहेत ना, तर ते इतके कंट्रोलमध्ये आहेत ना, म्हणजे की इथले जे गुरु महाराज आहेत त्यांनी त्या मंदिर जे दुकानं आहेत त्यांना सांगितलेलं आहे की भक्तांना हाक मारायचे नाही, त्यांना हे घ्या ते घ्या म्हणून अजिबातसुद्धा असं बोलवायचं नाही. ते देतील तेवढे पैसे घ्यायचे का, तुमचा जो काही त्यांनी सांगितलेला जो काही रेट आहे तेवढ्याच रेटमध्ये त्यांनी ते जे काही पूजेचं साहित्य असेल, जे काही वस्तू असेल तर तिथे विकायच्या. इतकं म्हणजे शिस्त आहे आणि पवित्रता
शांतता आहे आणि खूप छान असं सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि सगळं त्यांनी सांगतील त्याप्रमाणे तिथे सगळे नियम आहेत. सो खूप छान त्यांनी सांगितलं की आपली नीतिमत्ता चांगली ठेवा. खूप सारे नियम आहेत पण तुम्हाला जितकं तुम्ही पाळचाल तितकं तुम्हाला चांगलं आहे. सो खूप त्यांनी काय काय बरीच माहिती सांगितली आणि त्यामुळे खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलल्यानंतर. खूप असं त्यांच्याशी बोलल्यानंतर अशी एनर्जी आली आणि खूप पॉझिटिव्ह फील होत आहे आणि खूप कॉन्फिडन्स आला सगळ्यात आलेला आहे आणि खरंच इतकं मंदिरामध्ये तर पॉझिटिव्ह या मंदिरामध्ये इतके पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना, खूप छान. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. सो आता आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. नदीचं दर्शन घेतलं, त्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. आता बघू पुढे गेल्यानंतर कुठे एखाद्या ठिकाणी आम्ही थांबून चहा वगैरे घेऊ आणि त्यानंतर मग आम्ही आता रिटर्न जाणार आहे पुणे येथे. सो खरंच आजचा दिवस खूप छान गेला आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. सो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ॲक्च्युली स्टार्टिंगला सांगायला पाहिजे होतं पण आता लगेच आठवलं की तुम्हाला सांगितलं. तर मी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शनी शिंगणापूर येथील मंदिर, त्यानंतर देवगड येथील दत्त महाराजांचं मंदिर ते. सो चला आता मॅडम येत आहेत, तोपर्यंत मी तुमच्याशी आत्ता बोलले. मॅडम ते डॉग उभा राहिलेला आहे. हाय. तर आता आम्ही जात आहोत इथे प्रसाद घेण्यासाठी. इथे खूप छान प्रसाद मिळतो. तर म्हटलं तर इतक्या लांब आलेलो आहे आणि प्रसाद मिळतो आणि असं आहे की कुठेही गेलं तर जिथे महाप्रसाद भेटतो ना तो कधीच थोडा का होईना तो घ्यायचाच प्रसाद. म्हणजे आपल्यासाठी ते चांगलं असतं की गुरु महाराजांचा प्रसाद मिळतो यासाठी खूप ते लकी गोष्ट आहे. हो बनलाय ना, जाऊ वाटत नाहीये, छान वाटतंय फारच. इथेच बसू वाटतंय. चला आता आपण प्रसाद घेण्यासाठी जाऊयात. आम्ही प्रसाद घेण्यासाठी जातो आणि ते आहे भोजन कक्ष. प्रसाद 60 रुपये. इकडे कुपन भेटतंय. इकडे भक्त निवास पण आहे. जेवायचं नाही आहे मला. चला भक्त निवास आहे ते भोजन कक्ष आहे. ऑफिस आहे ना इथे. कसं आहे भक्त निवासाचं? रूम बुकिंग 4 ते 12 पर्यंत. 12 नंतर रूम बुकिंग बंद राहील. यात्री निवास 500 रुपये प्रति दिवस. 10 व्यक्ती, 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 5 व्यक्ती. स्वस्त आहे. किती आहे? 5 व्यक्ती 150 रुपये. बरं आहे ना, चांगलं आहे. वाव किती छान आहे ना. 10 व्यक्तींना 300 रुपये फक्त. काय बापरे. यायला पाहिजे एक दिवस आहे ना भक्त निवास मध्ये. हो ना. सकाळी 4:30 वाजता सगळं चालू होतं. हो कपडा सगळी माहिती येते. पाच लोकांसाठी 150 रुपये. बापरे, 5 लोकांसाठी फक्त 150. सिंगलला नाहीच दिली पाहिजे. हा ग्रुपच पाहिजे. 3 प्लॅनचं. हा अच्छा. आणि प्रसादाचं कसं आहे? प्रसाद 60 रुपयामध्ये फुल जेवण आहे. हो का? खरंच याचं बघा एवढं. पंढरपूरला पण एवढी जागा नसेल मला वाटतं. पंढरपूरला एवढी जागा नाही असं मला. पंढरपूरला पण एवढे स्पेशस नाही, एवढे मोठी मंदिरं नाही. आपल्या गजानन महाराजांचं मंदिर पण एवढं मोठं नाहीये. पंढरपूर लाखो लोक म्हणजे काय 12 लाख 10 लाख किती लोक दत्त जयंतीच्या वेळेस. इतर वेळी पण पौर्णिमेला खूप गर्दी असते. हो का? पौर्णिमेला खूप गर्दी असते.
बाहेर गावावरनं खूप लांबून लोक येत असतील. ऐका आता पांढरीच्या पुलावर गाडी थांबवा. पांढरीचा पूल कुठला तुम्ही सांगा. घोडेगाव सांगते त्या उडी मारायची का नदीत? दया घ्यायची तिथं आणि कोणाला चहा प्यायचा पवारा नदी पण एकदम शांत भारी वाटलं ना त्यांनी ते पण. खरंच खूप छान वाटलं. आणि महाराजांनी भेटले आपल्याला दोघं भेटले आणि त्यांनी पण किती छान सांगितलं. काय सगळी फिरलात कारण त्यांना कोणालाच माहित नाही की ते मगाशी महाराज होते ते महाराज आहेत आणि मागे बसलेले ते त्यांचे उत्तराधिकारी आहेत. हो का? विचारा त्यांचं एवढं मोठं कीर्तन असतं इथं. हे आता बसले होते ना मागं हो हो. कीर्तन खूप मोठं असतं इथं. ह्या महाराजांचं पण आणि त्यांचं पण. सो आपण किती लकी आहोत. आळंदीत कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्याचा त्याच्या सोबत होते आता. त्याच्यासोबत होते. अरे बापरे किती लकी आहेत ना आपण. दोन्ही महाराजांचं आपल्याला दर्शन झालं. बोलणं पण झालं. बोलणं पण झालं, दर्शन पण झालं. तर आम्ही आता आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. मस्तपैकी इथलीची फेमस भेळ आहे ती आता आम्ही मागवलेली आहे. मटकी भेळ. मटकी भेळ ना या भेळचं नाव काय आहे? ओली भेळ मटकी भेळ. नाही ते पांढरं काहीतरी म्हणता ना तुम्ही. ते पांढरीचा पूलच्या इथली भेळ आहे नगरच्या इथे. सो असे मस्तपैकी सगळे कलिग्स बसलेले आहेत. मला पण त्याच्या आधी माझ्या मोबाईलचं चार्जिंग डाऊन झालेलं आहे. सो मला लावायचं आहे चार्जिंग पॉईंट चार्जिंगला. सो मी ते लावते आणि परत मग थोड्या वेळाने तुमच्याशी. तर फ्रेंड्स आमचा छानपैकी आता नाश्ता झालेला आहे. आम्ही छानपैकी मटकी खाल्ली, गरम गरम चहा घेतला आणि चहा कशाचा होता माहिती आहे का? गवती चहा होता. सो खूप छान टेस्टी चहा होता आणि मस्तपैकी मटकी भेळ होती, ओली भेळ होती. आणि आता आम्ही निघत आहोत आणि ती गाडी तिकडे पार्क केलेली आहे. आणि ॲक्च्युली आहे पांढरी पूल असं या पुलाचं नाव आहे. नगरपासून थोडंसं 25 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि आता मी निघतो आहे आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का इतकी थंडी आहे ना त्याच्यामुळे चहा प्यावासा वाटला. आणि आता आम्ही निघत आहोत. त्यानंतर आता आम्हाला पेट्रोलसुद्धा भरायचं आहे गाडीमध्ये. स्वतः मी शोधतोय. त्यानंतर मग नगरमध्ये गेल्यानंतर पेट्रोल वगैरे भरायचं आणि मग त्यानंतर निघायचा पुणे. आता आम्हाला नॉनस्टॉप जायचं आहे कारण की इथून आम्हाला परत अजून 3 ते 4 ते 5 तास तर नक्कीच लागतील कारण की पण ट्रॅफिक वगैरे बरंच काही आहे. सो आता चला आम्ही निघत आहोत. सो या ब्लॉगला आता मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.